मधल्या काळामध्ये समाजसेवक अण्णासाहेब हजारेंनी भ्रष्टाचारमुक्त देश करण्याच्या करता मुद्दा जो हातामध्ये घेतला आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळीकडनं मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला, सर्व घटकातला मिळाला. म्हणजे गरीब वर्ग त्याच्यातनं मिळाला, मध्यमवर्गीयातनं मिळाला, सुशिक्षित वर्गामधनं मिळाला, श्रीमंत वर्गातनं देखील मिळाला. कारण दैनंदिन जीवनामध्ये देश पातळीवर राज्य पातळीवर कामं करत असताना सर्वसामान्य माणूस इतका त्रासून गेलेला होता आणि त्याच्यामुळे त्याला वाटत होतं कुठंतरी कुणीतरी हा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी पुढं यावं. समाजसेवक अण्णासाहेब हजारेंची एक पर्सनॅलिटी ही पण त्याच्यातनं एक चांगल्या पद्धतीनं पुढं आलेली होती आणि त्याला मोठ्या प्रमाणावर पाठबळ देण्याचं काम हे देशामध्ये घडलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि त्याच्यामुळं आम्हालाही वाटतं की ह्या देशामध्ये सक्षम अशा प्रकारचं लोकपाल विधेयक असावं. ह्या राज्यांमध्ये प्रत्येक राज्यांच्यामध्ये सक्षम अशा प्रकारचं लोकायुक्त हे बिल त्या ठिकाणी पास व्हावं आणि पारदर्शकता त्या ठिकाणी असावी. सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की राज्यकर्ते आमचाही विचार सरकार चालवत असताना त्या ठिकाणी करतात. विरोधकांचं कामच आहे विरोध करणं, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन एखादा मुद्दा आल्यानंतर त्याच्यामध्ये अधिक भर घालून तो मुद्दा कसा जास्त पेटेल आणि त्याच्यातनं राज्यकर्ते कसे अडचणीत येतील अशा प्रकारचा प्रयत्न विरोधक त्या ठिकाणी करतच असतात. परंतु जर त्याच्यात तथ्य असेल तर जरूर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तातडीनं हस्तक्षेप करून योग्य पद्धतीचा निर्णय घेतला पाहिजे. तथ्य नसेल तर समाजाला समजून सांगण्याचं काम केलं पाहिजे की ह्याच्यामध्ये राजकारण चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये लोकांचं हित बघितलं जात नाही. ह्या बाबी देखील आपल्याला काम करत असताना कराव्या लागतात. अगदी आपण ही जी चर्चा करतोय या दरम्यान टग्या या शब्दाचा तुम्ही एकदा पुन्हा सांगितलं की मूळ उद्देश जो होता तो त्या मागचा नव्हता, तो जो व्यक्त करण्यात आला, जो प्रचारित करण्यात आला, ती जी वक्तव्य झाली ती चुकीची होती त्या काळातली. आपण असं वक्तव्य करायला नको होतं असं कधी जाणवलं पुढच्या काळामध्ये? त्यावेळेस सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यामध्ये जी सभा होती ती ग्रामीण भागातली एका सहकारी संस्थेच्या संदर्भातली सभा होती. आपल्या इथं सहकार चळवळ अतिशय चांगल्या प्रकारे रुजवण्याचं वाढवण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, स्वर्गीय वसंतदादांनी, स्वर्गीय वसंतराव नाईकांनी, नंतरच्या काळात पवार साहेबांनी केलं. हे त्रिवार सत्य. परंतु त्याला गालबोट पण लागलेलं आहे. काही लोक चुकीच्या पद्धतीनं वागतात आणि त्याच्यामुळं सहकारी संस्था ह्या चुकीच्या पद्धतीनं काम करता अशा प्रकारचा एक समज सुशिक्षित वर्गात आणि शहर भागामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे तिथं बोलत असताना तशा पद्धतीनं मी बोलून गेलो. परंतु बोलण्याचा मतितार्थ आज जो मीडियानी काढलेला आहे तसा माझा अजिबात नव्हता. मी एक चांगल्या भावनेने मी माझी मतं फार स्पष्टपणे मांडतो. एखादी गोष्ट मला पटली नाही तर मी स्पष्टपणे मांडतो की ही गोष्ट योग्य नाही. शरद पवार साहेबांनी काही दिवसापूर्वीच एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की अजितनं स्वतःला टग्या संबोधून घ्यायला नको होतं, ते काही प्रमाणावर चुकीचं विधान झालं. तुम्ही काय म्हणाल? तुमची कधी चर्चा झाली पवार साहेबांची? नाही, त्यांची मुलाखतच मी वाचली. परंतु शेवटी माझं स्वतःचं मत आहे. मला ह्या मुलाखतीच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेलाही सांगायचं, जो काम करतो तोच कदाचित एखादी चूक करू शकतो. जो कामच करत नाही त्याच्याकडनं कुठलीच चूक होणार नाही. आणि आम्ही वर्षभराच्या काळात काम करत असताना पहिल्यांदाच राज्यातल्या जनतेच्या पाठिंब्यावर आणि आमदारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मी उपमुख्यमंत्री पद आज भूषवतो. कदाचित माझ्याकडनं एखाद दुसरी चूक होऊ शकते, परंतु चूक झाल्यानंतर ती चूक मान्य करून ती सुधारण्याची संधी देखील आपण देत असतो. आज न्यायालय देखील तशाच पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. खडकवासल्याचा मधल्या विधानसभेचा निकाल त्याच्यामध्ये आमचा पराभव झाला. मी तो पराभव मान्य केला. त्याच्यामध्ये आत्मपरीक्षण करायचं मी त्या ठिकाणी मान्य केलं आणि त्याच्यामध्ये जिथं आम्ही कमी पडलो, जिथं आमच्याकडनं काही त्रुटी राहिल्या, जिथं आम्ही लोकांचा विश्वास पूर्णपणे संपादन करू शकलो नाही, ते दुरुस्त करून पुन्हा जनतेच्या समोर जाण्याच्या करता आम्ही कामाला लागलेलो आहे. उद्याच्याला एखाद्या वेळेस काही कारणानिमित्त जनतेनी नाकारलं तर त्यांनी नाकारलं म्हणून रुसून गप्प बसायचं नसतं, किंवा आता जनता आपल्याबरोबर नाही म्हणून त्या ठिकाणी शांतही बसायचं नसतं. पुन्हा त्याच्यामध्ये आत्मपरीक्षण करून आपल्या चुका दुरुस्त करून
पुन्हा मोठ्या तडफेनी लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करायचा असतो असं मी स्वतः समजतो आणि तशा पद्धतीनं मी काम करत असतो.